माळशिरस तालुक्यातील चौंडसरवाडी या गावामध्ये अगदी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे. सचिन देशमुख नामक एका व्यक्तीच्या शेतामध्ये गेली 10 वर्षापासून जे पीडित मागासवर्गीय दलित कुटुंबातील कुटुंब हे त्या ठिकाणी मोलमजुरी त्यांच्या शेतामध्ये करत होतं. त्या सचिन देशमुख या शेतमालकाने उषा साठे या महिलेला गोळी घालून त्यांची हत्या केलेली आहे. नेमकं कशामुळे हत्या झालेली आहे किंवा हत्येपाठीमागचं काय कारण आहे हे आपण जाणून घेण्यासाठी त्या पीडित कुटुंबाच्या माळखांबी येथील घरामध्ये या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो आहे. आता आपल्यासोबत त्या पीडित ज्या महिला होत्या उषा साठे यांचे पती आपल्यासोबत बोलणार आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नक्की झालं होतं काल? काल म्हणजे मी ज्या वेळेला बंगल्यावर कामाला 9 वाजता गेलो त्यावेळेला मी तिथली बंगल्यापासली एक खोली साफ केली. कचरा तुमच्या मालकाचं पूर्ण नाव सांगा. सचिन देशमुख. सचिन देशमुख हे माझे मालक आहेत आणि मी त्यांच्या रानात काम करतोय. मग तिथली मी खोली साफ करण्यात गेल्यासाठी केली. खोली साफ केली. तिथनं परत मालक म्हणले मला औषध मारायचं आहे. औषध मारायचं आहे म्हटलं ठीक आहे म्हणलं जाऊ औषध मारायला. मग औषध मारायला गेल्यानंतर औषध मी स्वतः कालवलं आणि औषध कालवून टेपाडामध्ये ओतले. टेपाडामध्ये ओतल्यानंतर मालक तिथं थांबले. परत घरी गेले. घरनं परत माघारी येऊन त्यांनी लिंबाच्या झाडाखाली बसले. मग आम्ही परत मालकाचं नाव काय? सचिन देशमुख हे लिंबाखाली झाडाखाली बसले होते. मग त्यांच्या बसल्यानंतर आम्ही औषध आम्ही चालू केलं. औषधाला फवारणी चालू केल्या. मी 2-3 लाईनी मारल्या. 4थ्या लाईनीला माघारी येताना माझी मंडळी मला येताना दिसली घराकुंड. मग मी तिला काहीच बोललो नाही. ती पण मला काय नाही बोलली. म्हणजे लांब अंतर असल्यामुळं काहीच बोलू शकले नाही. मग मी ते मुरडान घेऊन गेलो. 2-3 झाडं मारल्यानंतर मला एकदम बार झालेला आवाज आला. आवाज आल्यानंतर परत तिचा आवाज आल्यानंतर मी STPचे पाईप हातातली सोडून बाहेर पळत आलो. त्यावेळेला माझी मंडळी रक्ताच्या थरोळ्यात पडली होती. तर मी गेल्यास मी तिला रक्त अडवण्यासाठी एक तिथं साडी पडलेली होती. साडी घेऊन तर तिचे ते डोके धरले आणि तिला उचलून मांडीवर घेतली. मग तेवढ्यातनं मी सचिन देशमुखाला म्हणलं बया तुम्ही असं का केलं? तेवढे म्हणल्यानंतर बयाच्या हातात पिस्तूल होते. पिस्तूल घेऊन ते पळून गेले. नक्की काय कारण आहे गोळी झाडण्यापाठीमागे? ह्याचं कारण काहीच नव्हतं. म्हणजे आम्हालाच कळालं नाही कारण काय आहे, कशासाठी एवढा त्यांनी गुन्हा केलता. का गेली 10 वर्ष झालं तुम्ही त्या मालकाच्यात कामाला? गेले 10 वर्ष झालं पण कारणच काय नाही ना. त्यांनी एवढा मोठा आमच्यावर अन्याय जी केलाय. फक्त आमचं एकच सरकारला आणि डिपार्टमेंटला मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. हीच आमची अपेक्षा आहे. याच्यावर आमची काही नाही अपेक्षा. त्याला करून शिक्षा झाली पाहिजे हीच आमचं म्हणणं आहे. पोलीस प्रशासनाने लगेच दखल घेतली का या गोष्टीची? हो घेतली. त्यांनी दखल घेतली. त्यांनी आरोपीला पण अटक केली. पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं. पोलीस प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे? मागणी आम्ही हीच म्हणतोय आम्हाला न्याय द्या. आम्हाला न्यायशिवाय काय नाही. फाशी आम्हाला त्याला न्याय द्या. आम्हाला काय ना काहीतरी आम्हाला न्याय द्या. त्याच्या जोर हे झाला पाहिजे. तुम्हाला किती मुलं? मला एक मुलगा आणि एक मुलगी. 2च आहेत मला. या ठिकाणी तुम्ही बघत आहात की त्या सचिन देशमुख नामक व्यक्तीने या ठिकाणी कोणतेही कारण नसताना या ठिकाणी ज्या उषा साठे यांची निर्गुणपणे गोळी झाडून त्यांची हत्या केलेली आहे. या ठिकाणी त्या हत्येमुळे हे कुटुंब पूर्णपणे उघडं पडलेलं आहे. मोलमजुरी करून हे जगणारं कुटुंब गेली 10 वर्ष झालं त्या शेतमजूर जे मालक आहेत सचिन देशमुख म्हणून यांच्या शेतामध्ये ते मोलमजुरी करून यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत होते. या ठिकाणी त्यांची मुलगी सुद्धा या ठिकाणी जे पीडित व्यक्ती होते उषा साठे, काय सांगाल दीदी? माझं एवढंच मागणं आहे की शासनाला की माझ्या मम्मीला न्याय द्या आणि त्याला फाशीची शिक्षा द्या. मला एवढंच पाहिजे. काही नको. माझ्या मम्मीला फक्त न्याय द्या आणि त्याला फाशीची शिक्षा द्या. त्याला लवकर सोडू नका. एवढीच मागणं आहे माझ्याकडे. विनंती आहे माझी एवढी. माझ्या आईला न्याय द्या. एवढीच विनंती आहे मला शासनाकडे.